अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज गुरुवार, अगदी तुम्हा सर्वांच्याच गुरुचा दिवस, आपल्या सर्वांचा आवडीचा दिवस, कारण आज आहे आपल्या स्वामींचा दिवस। बघा, गुरुवारचा दिवस म्हटलं की प्रत्येक स्वामी भक्ताच्या चेहऱ्यावरती एक वेगळा तेज असतं, कारण आज आपल्या स्वामींची सेवा करत असतो। महाराजांना कुणी अभिषेक घालत असतं, कुणाचं गुरुवारचं व्रत सुरू असतं, असंख्य गोष्टी आपण गुरुवारच्या दिवशी करतो। जरी आठवडाभर आपल्याला स्वामींची सेवा नीट करता नाही आली तरी गुरुवारच्या दिवशी जसा वेळ मिळेल किंवा जसं जमेल तशी आपण सेवा करत असतो। बघा, गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंना प्रसन्न करणं, गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंचे आशीर्वाद मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे। ज्याच्या आयुष्यामध्ये गुरुचा पाठिंबा आहे, गुरुबळ त्याचं प्रबळ आहे, त्याच्या जीवनात ना त्याला कुठल्याच गोष्टीची कधी कमतरता भासत नाही, कारण ज्याच्या पाठी गुरूंचा हात असतो, गुरूंचा आशीर्वाद असतो, त्याला जीवनामध्ये सगळं काही यशस्वीरित्या मिळत असतं। आपण ते म्हणतो ना की हात घालेन तिथे पाणी काढेन, त्या पद्धतीने जर गुरूंचा आशीर्वाद पाठीमागे असेल, जर गुरु तुमच्या सोबत असतील तर तुम्ही जिथे हात घालाल तिथून पाणी काढाल, कारण त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा तुम्हाला प्राप्त झालेली असते। मात्र ज्यांच्याही पाठीमागे गुरूंचा आशीर्वाद नसतो, गुरुबळ ज्याचं स्ट्रॉंग नसतं, त्याला असंख्य त्रासांना, असंख्य संकटांना सामोरं जावं लागतं। कुठल्याच गोष्टीत यश मिळत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा येत जातो, प्रत्येक गोष्ट किंवा कुठलंही काम घेतलं की त्यामध्ये काही ना काही विघ्न येत जातं। त्यामुळे बघा, ज्यांनाही आयुष्यामध्ये अशा अडचणींना सामोरं जावं लागत आहे किंवा सतत काही ना काही त्रास होत आहे, घरात आजारपण आहे, विघ्न खूप आहेत, गुरुची कृपा नाही असं वाटत असेल तर त्या प्रत्येकाने गुरुवारच्या दिवशी गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी काही विशेष उपाय आणि सेवा नक्की करा। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे उपाय आणि सेवा सांगितलेले आहेत, ज्यांनी अजूनही पाहिलं नसेल त्यांनी नक्कीच जाऊन बघा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या खास काही स्वामी भक्त जे आहेत, ज्यांच्या खूप कमेंट्स असतात की ताई, आम्ही जॉबला जातो, आम्ही कामानिमित्त बाहेर जातो, सकाळी 6 वाजता जातो, रात्री 9 वाजता येतो, आमची खूप इच्छा आहे स्वामी सेवा करण्याची, आम्हाला खूप वाटतं की स्वामींचं हे व्रत करावं, ते व्रत करावं, असं करावं, पण आम्हाला वेळच नाही, वेळेअभावी आम्हाला नीट काही करताच येणार नाही। तर त्या प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाची एक सेवा मी सांगणार आहे। 5 मिनिटाची ही गोष्ट आहे। ही 5 मिनिटांची गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी कृपा प्राप्त करून देईल, स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल, तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। बघा, ज्यांनाही वेळ नाहीये स्वामी सेवा करायला किंवा ज्यांनाही टाइम नाहीये, काम असेल, प्रापंचिक काही गोष्टी असतील, किंवा मग असेही काही लोक आहेत की जे अत्यंत खेड्याच्या भागात, दुर्गम भागात राहतात, जिथे ग्रंथच नाहीयेत, खूप इच्छा आहे ताई सारामृत पारायण करायची पण ग्रंथच नाही भेटत, ताई खूप इच्छा आहे गुरुचरित्र करण्याची पण आमच्याकडे ग्रंथ नाहीये, आम्हाला ग्रंथ मिळत नाहीत, आमच्याकडे माळ नाहीयेत, मग आम्ही सेवा कशी करायची, आम्हाला स्वामी कसे पावतील किंवा आम्हाला स्वामी कसे आशीर्वाद देतील? तर आज मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी, स्वामींचा आशीर्वाद मिळण्यासाठी, स्वामींचं दर्शन घेण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा स्वामींकडून पूर्ण करून घेण्यासाठी ही 5 मिनिटांची एक सेवा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ही 5 मिनिटांची सेवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सगळं काही देऊन जाईल। स्वामींची कृपा असेल, इच्छा पूर्ण असेल, स्वामींचा आशीर्वाद असेल, गुरुबळ असेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सहज मिळत जाईल। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते। बघा, समजा आपलं एखादं काम असेल, मला माझं काहीतरी काम करायचं आहे, काहीतरी एक गोष्ट, एखादी वस्तू मला घरामध्ये आणायची आहे, तर एखादा अनोळखी व्यक्ती आला आणि त्याला मी सांगितलं की दादा इकडे रे, जरा मला ही गोष्ट आणून दे, तो आणून देईल का? कारण तुमचं आणि त्यांचं काही नातंच नाहीये, तो सहज म्हणेल की मी नाही देत, जा, तो नाही आपलं काम करणार, कारण त्याचं आणि तुमचं काही नातंच नाहीये, त्यांची आणि तुमची काही ओळखच नाहीये। पण तुमचा शेजारचा एखादा असेल, कुणीही असेल, आणि त्याला तुम्ही सांगितलं की काका मला जरा हे आणून द्या ना, ते लगेच तुम्हाला आणून देतील, कारण तुमचं आणि त्यांचं एक बॉन्डिंग आहे, तुमचं आणि त्यांचं काहीतरी नातं आहे। सेम स्वामी सेवेत तसंच आहे। जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येता, नामस्मरणाला सुरुवात करता, स्वामींच्या सेवेला सुरुवात करता, स्वामींची प्रत्येक गोष्ट करायला सुरुवात करता, मनापासून श्रद्धेने विश्वास स्वामींवरती ठेवता, तेव्हा स्वामींचं आणि तुमचं एक बॉन्डिंग होत जातं, स्वामींचं आणि तुमचं एक नातं होत जातं, एक आपुलकी होत जाते आणि त्या आपुलकीमध्ये स्वामी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करत जातात। पण याला एक वेळ लागतो, एक टायमिंग लागतो, ठीक आहे, तेव्हाच त्या गोष्टी होतात।
अचानक मी आज स्वामी सेवेत आले, कोणीतरी मला सांगितलंय की स्वामी सेवा कर, तुझा नवरा सुधारेल, स्वामी सेवा कर, तुला पैसे मिळतील, स्वामी सेवा कर, तुला नोकरी मिळेल, स्वामी सेवा कर, तुला गाडी भेटेल. ह्या गोष्टी भेटणार आहेतच, ह्या गोष्टी होणार आहेतच, स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेतच. मात्र त्याआधी निस्वार्थ सेवा ही महत्वाची आहे, तुमच्या मनातील निस्वार्थ भावही महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला स्वामींची तेवढी सेवाही करायला लागणार आहे. जेव्हा सेवा कराल, अगदी 1 महिना का होईना, 15 दिवस का होईना, स्वामी बरोबर ती सेवा घडून घेतात, करून घेतात. जेव्हा ती सेवा घडते, करते, जेव्हा आपला नामजप तेवढा होतो, तेव्हा स्वामी आपल्याला प्रचिती द्यायला सुरुवात करतात. आणि मग स्वामींचं आणि तुमचं जे नातं आहे, जे बॉन्डिंग आहे, ते बॉन्डिंग आपुलकीचं, जिव्हाळ्याचं बनतं. आणि मग त्यानंतर स्वामी इतकी प्रचिती द्यायला सुरुवात करतात की ती प्रचिती कधीच थांबत नाही. त्यामुळे थोडेसे पेशन्सी असावेत. जे नवीन स्वामी सेवेत आलेले आहेत त्यांच्यासाठी खास ही माहिती होती. ठीक आहे, आता ही 5 मिनिटांची सेवा सांगायला 5 मिनिटं सांगते, पण 2 ते 3 मिनिटातच ही सेवा तुमच्याकडनं सहज होईल. आता तुम्ही नोकरीसाठी बाहेर गेलेला आहात, ताई दिवसभर आम्ही बाहेरच असतो, पण आमची खूप इच्छा आहे स्वामी सेवा करण्याची. बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर असाल, म्हणजे जॉबवर असाल, शैक्षणिक गोष्टीसाठी तुम्ही हॉस्टेलला असाल, प्रापंचिक गोष्टीसाठी तुम्ही दुसरे कुठेतरी गेले असाल, की तुम्हाला असंख्य ज्या सेवा आहेत, स्वामी सारामृत पारायण, गुरुचरित्र पारायण, कुठलं तरी व्रत, स्वामी लीलामृत पारायण, हे करणं शक्य नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एका जागी 2 मिनिटं तुम्हाला बसायचं आहे. तुम्ही बाकावरती बसा, खाली बसा, पलंगावर बसा, बेडवर बसा, कुठेही बसू शकतात, कुठेही बसू शकतात. ठीक आहे, तुम्हाला बसल्यानंतर 2ही हात जोडायचे आहेत आणि मनापासून स्वामींना प्रार्थना करायची आहे. बघा, प्रार्थना ही अशी गोष्ट आहे ना, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. जेव्हा कुठल्याच गोष्टीत सामर्थ्य येत नाही, किंवा जेव्हा कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला हे मिळत नाही, काय अनुभव मिळत नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये काम घडत नाही, तेव्हा प्रार्थना अशी गोष्ट आहे की ही कुठलीही स्वामींची कुठलीही प्रार्थना तुम्ही केलीत ना, तर ती स्वामींपर्यंत त्वरित पोचली जाते. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, 2ही हात जोडायचे आहेत आणि ओम, फक्त एवढंच म्हणायचंय, ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मी तुमची एक स्वामी सेवेकरी आहे, मी तुमची एक स्वामी भक्त आहे, मी मनापासून तुमची स्वामी सेवा करत आहे, मी मनापासून तुमचं नाव घेत आहे. माझी ही इच्छा आहे, माझं हे अडलेलं काम आहे, माझं हे अडलेलं काम जे आहे ते माझं पूर्ण व्हावं, म्हणून मी तुमच्याकडे तुमची एक भक्त, एक मनापासून प्रार्थना करत आहे. महाराज, माझी ही इच्छा पूर्ण करा, मला तुमचे आशीर्वाद द्या, मी आयुष्यभर जन्मभर तुमची सेवा करत राहीन, मी अखंड तुमचं स्मरण करत राहीन, मला प्रत्येक जन्मामध्ये तुमचीच सेवा घडू द्या, मला माझ्याकडनं जास्तीत जास्त जी स्वामी सेवा आहे ती स्वामी सेवा माझ्याकडनं घडवून घ्या, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि फक्त ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा 5 मिनिटं जप करा. आता हे बसूनच केलं पाहिजे का, चालता बोलता केलं पाहिजे का, जेव्हा जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल. आता मला थोडं रिलॅक्स वाटते, आता मी कामातून उठलेली आहे, आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे, आता मी रिलॅक्स आहे, माझा आता ब्रेक आहे, त्यावेळेस 5 मिनिटं एका जागी बसा, 2ही हात जोडा आणि मनापासून स्वामींना ही प्रार्थना करा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. दिवसभरातून फक्त 5 मिनिटं किंवा फक्त गुरुवारच्या दिवशी 5 मिनिटं हा एक उपाय करून बघा. बघा, किती पण कठीण समस्या असेल ना, स्वामी हळूहळू त्या समस्या सोडवत जातील, हळूहळू मार्ग दाखवत जातील. तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा स्वामी पूर्ण करून घेतील. बघा, स्वामी आपल्याकडनं सेवा करून घेतात. एकदा या सेवेत मनापासून आलो ना की हळूहळू कुठल्या कारणाने, कुठल्या मार्गाने का होईना, स्वामी ती सेवा घडवून घेतात, स्वामी ते करून घेतात. मी माझं एक छोटंसं उदाहरण देते. मी अजिबातच असं देव करणारी किंवा सेवा करणारी अजिबात नव्हती. खूप वेगळं लाईफ होतं लग्नाच्या अगोदर, पण लग्न झालं आणि त्यानंतर स्वामी सेवा मिळाली. खूप असे भयानक प्रसंग येत गेले की स्वामी सेवा घडत गेली. मला कधी वाटलंही नव्हतं की माझ्या हातावरती स्वामींचं नाव पडेल, तेही गुरुवारच्या दिवशी. माझ्या आयुष्यात जीही गोष्ट घडते ती प्रत्येक गोष्ट ही गुरुवारच्याच दिवशी घडते. एकदा फक्त स्वामींचं नामस्मरण केलं, फक्त 5 मिनिटं स्वामींचं स्मरण केलं होतं, जसं तुम्हाला आता मी सांगितलंय, आणि तिथून स्वामींनी प्रचिती द्यायला सुरुवात केली, असंख्य अनुभव दिले आणि स्वामींनी त्या दिवसापासून आजपर्यंत भरपूर सेवा घडवून घेतली. आणि स्वामींकडे एकच निवेदन आहे, एकच त्यांच्याकडे मागणं आहे की अशीच ही जी सेवा आहे ती आयुष्यभर, जन्मभर, अगदी पुढचे जे काही जन्म असतील त्या प्रत्येक जन्मात माझ्याकडनं अशीच सेवा तुम्ही घडवून घ्या. तुम्ही मनापासून स्वामींना आवाज दिलात ना, मनापासून स्वामींना हाक मारलीत ना, जास्त काही करण्याची गरज नाहीये. हे
पारायण गुरुचरित्र जे काही आहे ते स्वामी करून घेतील, घडवून घेतील, ती वेळ येते तेव्हा स्वामी सर्व करून घेतात बरोबर. पुस्तकं मिळत जातील, ग्रंथ मिळत जातील, माळ मिळत जाईल, सगळं मिळत जाईल, सगळं स्वामी करून घेतील. फक्त सगळ्यात आधी निस्वार्थपणे स्वामींना आवाज द्या, स्वामींची प्रार्थना करा, स्वामींशी संवाद साधा, स्वामींशी बोला. त्यानंतर बाकीच्या गोष्टी घडवून घ्यायला स्वामी आहेतच. ज्यांची इच्छा आहे, वेळे अभावी जे दुःखात आहेत की ताई नाही वेळ मिळत, आम्ही काय करू, तर त्या प्रत्येकाने आजचा व्हिडिओ नक्की पहा. आणि ज्यांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल, त्यांनी तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांचीही जर इच्छा असेल की आपण कशी सेवा करावी, काय करावं, तर त्यांनाही उपयुक्त माहिती नक्की मिळेल. अगदी आठवड्यातून किंवा फक्त गुरुवारी किंवा दररोज ही 5 मिनिटांची प्रार्थना, 5 मिनिटं या पद्धतीने तुम्ही नामस्मरण केलं, अगदी एका आठवड्याभर करून बघा. त्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच तुम्हाला सगळं काही कळत जाईल, स्वामींचे अनुभव येत जातील, स्वामी एक एक गोष्ट तुमच्या पदरात घालत जातील, इच्छा पूर्ण होत जातील. तुम्हाला हव्या असणाऱ्या, तुमच्या इच्छा असणाऱ्या सर्व स्वामी सेवा ज्या आहेत त्या स्वामी करून घेतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.